निसर्गप्रेमी संस्था ध्येय निसर्ग संवर्धनाचा आदरणीय रतनजी नवलजी टाटा यांच्या नावाने आपण एक मोहीम चालू केली आहे। या मोहिमेअंतर्गत आपण वृक्ष वाटप हे करत असतो। ते वृक्ष वाटप आपण शालेय विद्यार्थी, शालेय पटांगण, शेतकरी यांना करत असतो आणि आपले विविध असे उपक्रम हे आपण या संस्थेमार्फत राबवत असतो। दिनांक 17/2/2026 रोजी शेळी येथील शाळेमध्ये आपण 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक फळ झाड हे देत आहोत। आंबा, पेरू, चिक्कू, सफेद जांभूळ, काळी जांभूळ, जाम, लाल जाम, आवळा, बदाम अशी निरनिराळी आणि विविध प्रकारची आपण झाडं या शाळेमध्ये देत आहोत। त्याचं कारण असं आहे की 2 दिवसामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे। या जयंतीनिमित्त आपण ही झाडं या विद्यार्थ्यांना वाटप करत आहेत आणि 19 तारखेला सुट्टी असल्या कारणाने आपण 2 दिवस आधी या शाळेमध्ये वाटप करत आहोत आणि मुलांनी 19 तारखेला महाराजांच्या नावाने ही झाडं लावायची आहेत। आपल्या प्रत्येकाच्या आवारात थोडी थोडी जागा नक्कीच असते। या झाडाला प्रत्येकी 2 खड्डे मारायचे। आता उन्हाचा टाइम आहे, एका खड्ड्यामध्ये तुम्ही झाड लावा, दुसऱ्या खड्ड्यामध्ये तुमच्या घरामध्ये असलेली वेस्टेज बॉटल, ही बॉटल जिचं झाकण हे जमिनीमध्ये गाडायचं आहे आणि वरचा भाग आहे तो कापून टाकायचा आहे। आणि तुम्ही रोज जरी पाणी नाही टाकला, 15 दिवसात जरी पाणी टाकला तरी ती बॉटल तुमचा ठिबक सिंचनाप्रमाणे काम करणार आहे आणि त्या झाडाला थोडं पाणी हे मिळत राहणार आहे। बघा, आपण या संस्थेमार्फत जंगलवाढीसाठी आणि निसर्ग संतुलित राहण्यासाठी काम करतोय। आता आपले असणारे निसर्गाचे ऋतू, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा याच्यामध्ये भरपूर बिघाड झालाय। त्याचं कारण असं आहे की आपण झाडं लावत नाही आणि झाडं लावण्यासाठी कोणीतरी पुढे आले पाहिजेत। याच्यासाठी तुमचे खांदे हे मजबूत आहेत। शालेय विद्यार्थी, शालेय शिक्षक आणि या शिक्षकांमार्फत आम्ही बऱ्यापैकी उपक्रम भरपूर राबवले आहेत आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला सुद्धा मिळालेला आहे। आम्ही जे काम करतो या कामामध्ये आमच्या पडगा परिसरातील डॉक्टर, आमच्या खडवली परिसरातील डॉक्टर, वासिन परिसरातील डॉक्टर हे माझ्या संपर्कात असल्यामुळे मी जे उपक्रम राबवतोय हे त्यांना फार आवडलं आणि या उपक्रमामध्ये त्यांनी सुद्धा फार असा मोठा योगदान दिलाय आणि त्यांनी सुद्धा आम्हाला असा शब्द दिलाय की तुम्ही उपक्रम चालू ठेवा, आम्ही तुम्हाला फळांच्या झाडांच्या स्वरूपात तुम्हाला आम्ही मदत करत राहू। माझ्या पडग्यामधील तलाठी नरसुबा तुगावे तात्यासाहेब यांनी सुद्धा झाडं दिली। त्यानंतर पडगा परिसरातील डॉक्टर पवन महाजन, डॉक्टर विष्णू पारधी, डॉक्टर अभय पाटील, डॉक्टर अशोक धवस, डॉक्टर संतोष गरत, डॉक्टर आकाश भोईर दाभाड वांद्रेफाटा, तसेच वासिन परिसरातील डॉक्टर रवींद्र पाटील, डॉक्टर जानवी खारीक, न्यूराइज हॉस्पिटल, डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर राहुल विषे, डॉक्टर अक्षय पाटील, डॉक्टर प्रथमेश ठाकरे, डॉक्टर नंदकुमार शेलार, तसेच खडवलीमधील डॉक्टर सुयोग पाटील, डॉक्टर अमित सिंग, माझा मित्रपरिवार श्याम जाधव चिराटपाडा, सचिन कोलसे बदलापूर, बालाराम ठाकरे कोशिंबी, कैलास जाधव भिवंडी कॉर्पोरेशन LLB, तसेच त्यांचा अंबाडी येथे कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहेत। त्यानंतर विनोद जाधव भिवंडी महानगरपालिका, तसेच या संस्थेचे मुख्य सल्लागार सुरेशजी जाधव यांच्या सहकार्याने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण हा उपक्रम राबवत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरुवात केली आणि आजपर्यंत आपण महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करत आहोत। यापुढील मी मार्गदर्शन आदरणीय आव्हाड सर मुख्याध्यापक यांना करणार आहे, पण काही कारणास्तव त्यांना येता आले नाही। आव्हाड सरांच्या नंतर
पिंपळे सर हे मार्गदर्शन करणार आहेत आणि पुढील मार्गदर्शन हे त्यांनी करावं आणि पूर्ण जनतेला तसेच भारतातील प्रत्येक व्यक्तींना मार्गदर्शन व महाराजांबद्दल त्यांनी माहिती द्यावी. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज किती दूरदृष्टीचे होते. प्रजेला त्यांनी जनतेला सक्त आदेश दिला होता की कोणीही हिरवं झाड तोडायचं नाही. जर तोडायचं असेल तर ते वाढलेलं किंवा जे आता मरणास्थ स्थितीत आहे असं तोडावं आणि त्या जागी नवीन वृक्ष नवीन झाड त्यांनी लावावं. हा प्रजेला त्यांनी दिलेला एक आदेश होता. आणि बघा यावरून शिवाजी महाराजांचा काळ आता किती लोटलेला आहे. खूप कालावधी झालेला पण भविष्याचं त्यांना जवळजवळ कळून चुकलं होतं की काही भविष्य काळामध्ये ही जी वनं आहेत जंगलं आहेत ही नष्ट होणार आहेत आणि भयानक परिस्थिती ओढावणार आहे. आजही आपण पाहतो की कधी कधी खूप पाऊस पडतो, कधी पाऊसच पडत नाही. वादळ वारे अचानक कुठलाही ऋतूचा इथं एक जो समन्वय आहे हा राहिलेला नाही. याला कारण काय आहे? वृक्ष वने जंगल आज नष्ट झालेले आहेत आणि हे राजांनी जाणलेलं होतं आणि म्हणून त्यांनी प्रजेला हा सत्य आदेश दिलेला होता. एवढ नव्हे तर संत मुनी ऋषी यांनी सुद्धा जंगलांचं झाडांचं महत्व सांगितलेलं आहे. संत तुकाराम म्हणतायत वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे पक्षी आळविते सुस्वरे. अभंगातून त्यांनी झाडांचं वनांचं महत्व आणि शिकवताना आपली कविता आलेली हिंदीला त्यामधून तुम्हाला हा निसर्ग ठेवा ही संपत्ती किती महत्वाची आहे, येणाऱ्या पिढीला त्याचं महत्व किती आहे. जर आज आपण जतन नाही केले तर आपली आणि येणारी जी पिढी आहे ही आपल्याला केवळ दोष देणार आहे. म्हणून आताच वेळ आहे, वेळ गेलेली नाही. म्हणून वृक्ष लावा आणि देश जगवा हा संदेश आपण या आज निसर्गप्रेमी संस्था किती मोठं उदात्त कार्य त्यांनी आपल्या पुढे घेऊन आलेले आहेत बघा. आणि एक आदर्श त्यांनी आपल्या देशाचे महान उद्योगपती श्री रतनजी टाटा आदरणीय की त्यांच्याबद्दल काय बोलावं किती बोलावं कमी आहे. देशामध्ये अनेक उद्योगपती आपले आहेत, अगदी अंबानी पासून सर्व, परंतु जनतेची खरी आस असलेली जाण असलेले उद्योगपती जर सर्वात प्रथम मदत सहाय्यता जर कोणी केली असेल तर या रतनजी टाटा यांनी. आणि म्हणून बघा त्यांचं प्रत्येक प्रोडक्ट जे आहे अगदी देश का नमक टाटा नमक बरोबर आहे यापासून तर जे काही त्यांनी अगदी 4 व्हीलर जे नॅनो कार आपण म्हणतो 1 लाखामध्ये त्यांनी कार का की माझा भारतीय माणूस हा पायी न फिरता कमीत कमी त्याची जीवनभराची जी इच्छा आहे की कधी कधी माझं तरी जे कारचं स्वप्न आहे हे पूर्ण व्हावं. आणि म्हणून गरिबांसाठी त्यांनी 1 लाखामध्ये ते नानो टाटा गाडी त्यांनी उत्पादन आपल्याला करून दिलेले. पाहिले असेल तुम्ही, दिसायला छोटी आहे परंतु गरीबातला गरीब सुद्धा आज ती घेऊ शकतो. तर असे हे रतनजी टाटा त्यांच्याही प्रेरणा घेऊन आजच्या कार्यक्रमाचे संस्थापक दीपकजी जाधव साहेब हे प्रत्येक शाळा कॉलेज अगदी मराठी शाळेपासून जिथं जिथं त्यांना वाटतं की इथं वृक्षांचं संवर्धन व्हायला पाहिजेत, झाडं लावली गेली पाहिजेत आणि भविष्यातील जो काही आज निसर्गाचा जो समतोल बिघडलेला आहे हा कार्यान्वित व्हावा, व्यवस्थित व्हावा यासाठी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सुद्धा खारीचा वाटा हा असला पाहिजे. आणि म्हणून आज ते आपल्याला एक फळ झाड ते देणार आहेत. हे झाड त्याने सांगितल्याप्रमाणे आपल्या घरातील जे परसबाग किंवा जे अंगण आहे किंवा परसबाग जी आपल्या घराच्या मागचे जागा असते इथं सुद्धा तुम्ही ते झाड व्यवस्थित लावू शकता. कसं लावायचं का आणि त्याची निगा कशी संरक्षण कसं करायचं याचं सुद्धा त्यांनी तुम्हाला माहिती दिलेली आहे. काही दिवसांनी नव्हे 5-6 महिन्यांनी किंवा ते येणार आहेत आणि तुम्हाला जी जी झाडं दिलेली आहेत ते कशा प्रकारे वाढलेले आहे, कशा प्रकारे तुम्ही जतन केलेले आहे हे ते पाहायला येणार आहेत. आणि म्हणून हे झाड आपण आपल्या
एखाद्या लहान मुलाला जसं आपण वाढवतो त्याप्रमाणे त्याची आपण काळजी घ्यायची. नुसतं लावायचं आणि विसरून जायचं असं करायचं नाही. आपल्याला शोबाजी करायची नाही, तर वास्तव मध्ये आपल्याला वृक्षारोपण करायचंय. आणि ही जी झाडं तुम्ही आता फळ झाडं आहेत ती काही दिवसांनी नव्हे वर्षांनी यांना फळ आहेत. मला वाटतं आंबा जे काही आता आलेले बघा त्याला ते छोट्या छोट्या कैऱ्या सुद्धा आलेल्या आहेत. म्हणजे पुढच्या वर्षी त्याच्या 2 वर्षानंतर तुम्हाला घर बसले आंबे खायला मिळणार आहेत, विकत आणायची गरज नाही. आज तुम्ही झाड लावणार आहेत परंतु या झाडाचे फळं फुलं सगळे तुम्हाला मिळणार आहेत. नवे तुमच्या आणेवाल्या पिढीला सुद्धा येणार आहेत. ते सांगता येईल की माझ्या आजोबांनी, माझ्या बाबांनी, माझ्या दादांनी हे झाड लावून गेले पण आज आम्ही त्याची फळं ही खातोय. किती तुम्हाला दुआ आशीर्वाद ते देतील. किती उदात्त हा त्यांचा हेतू आहे. तर असे आजचा हा निसर्गप्रेमी जो कार्यक्रम आहे, माननीय श्री दीपकजी जाधव साहेब हे या निसर्गप्रेमी संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि संस्थापकही आहेत. त्यांनी आज आपल्या शाळेमध्ये हा कार्यक्रम राबवला त्याबद्दल संस्थेच्या वतीने, शालेय समितीच्या वतीने आणि शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र तुमच्या वतीने जो कार्यक्रम त्यांनी आज आपल्या शाळेत आयोजित केलेला आहे, मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं आभारी मानतो.